आमच्या मुलांना 12 गावात शहीद झाला, तर त्यांनी पालकमंत्र्यांनी आमच्या गावात 3,000 लोकांमध्ये कबूल केलं की तुमच्या मुलं दत्तक घेऊ किंवा 50 लाख रुपये देऊ आणि पोलीस पाटलाची नोकरी देऊ. पण त्यांनी आतापर्यंत कोणतंच काम केलं नाही आणि रुपया सुद्धा दिला नाही सरकारी योजनेतून. लोकांना ॲक्सिडेंट झाले 10 लाख रुपये देतात. ओसाच्या जरांग्याच्या मोर्चामध्ये मुंबईला 3 लोक मेले, त्याला 10 लाख रुपये दिले. आणि माझा मुलगा पाण्याकरता 12 गावाच्या पाण्याकरता शहीद झाला, त्याला 1 रुपया सुद्धा आतापर्यंत मिळाला नाही. आणि माझ्या मुलीला नोकरी सुद्धा मिळाली नाही. सरकारकडे काय मागणी आता? मागणी काय? मागणी आमची मागणी फक्त मुलीला फक्त पोलीस पाटलात नोकरी द्यावी आणि 50 लाख रुपये द्यावे मुलाच्या दत्तक घेण्याबद्दल. त्यांनी आमच्या मुलं दत्तक घेतले नाही, त्यांनी कबूल करून सुद्धा आणि 50 लाख कबूल केले, ते सुद्धा दिले नाही. आमदार सिद्धार्थ खरात आदिवासींमध्ये 50 लाख रुपये वाहिले होते. आमदार सिद्धार्थ खरात खर्चे त्यांनी 50 लाख रुपये मागच्या आदिवासींमध्ये 50 लाख मागितले होते, तर ते रुपया दिला नाही आम्हाला अजून. म्हणजे आम्हाला आतापर्यंत सरकारने नेतृत्वाने 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. त्यांनी 3 आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. बरं, तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये उपोषण केलं होतं, शासनाकडून काय सांगण्यात आलं? शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवलं आम्ही, त्यांच्याकडून काही आल्यानंतर देऊ. आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही. आणि माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, पण त्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही. मी विधानसभेत बोललो असतो तर मी ते पूर्ण केलं असतं, पण त्यांनी विधानसभा जाहीर केलेलं आहे पूर्ण न्यूजवर, चॅनलवर, पेपरवर सुद्धा आले. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे विधानसभा मधली. आता तुमची काय मागणी असते? माझी एवढीच मागणी आहे की मला एक पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल. जे त्यांच्या वडिलांनी घडवलं असतं त्याच्यात मला काही त्रास झाला नसता. त्यांचे वडील असते त्यांनी सर्व केलं असतं, पण माझ्याकडून तेवढं होणार नाही. म्हणून शासनाने, आणि ते बोलले सुद्धा की मुलं दत्तक घेऊ, आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करू. त्यासाठी मला त्यांनी 50 लाख रुपये मदत करावी. सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना विसर पडला? हो, विसर पडला त्यांना जर विसर पडला नसता तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं असतं. कारण त्यांनी जे बलिदान दिले ते काही स्वतः वैयक्तिक याच्यासाठी दिलं नाही, त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थही नव्हता. 14 गावच्या शेतीचा प्रश्न होता ना, की मी नाही शिकलो, आपण ही पिढी कमी शिकली, पण इथून पुढचं जे मुलं शिकतील, पिढ्या चालतील, पिढ्यानपिढ्या एकदा जर पाणी आलं पिढ्यानपिढ्याची मुलं नोकरी लागतील, शिकतील. शेतकऱ्यांचीच मुलं मागे सध्या.